कॅन्सर. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कॅन्सर. डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर और ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल. ठीक आहे. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की सेलचं एक प्रकारे ट्यूमर फॉर्मेशन होते. ठीक आहे. सेलपासून जेव्हा ट्यूमर फॉर्मेशन होतो त्यालाच कंडिशनला काय म्हटलं जातं, कॅन्सर. बरं, प्रत्येक वेळा जर ट्यूमर फॉर्मेशन झालं तर कॅन्सर झाला असं म्हणायचं का, तर नाही. ठीक आहे. ते आपण थोडं पुढं बघू. इट्स ट्रीटमेंट अँड कंट्रोल हॅव बीन सम ऑफ द मोस्ट इंटेन्स एरिया ऑफ रिसर्च इन बायोलॉजिकल अँड मेडिसिन. ठीक आहे. बायोलॉजी आणि मेडिसिनमध्ये काय म्हणे, याचं ट्रीटमेंट आणि कंट्रोल करण्यामध्ये एक चॅलेंज आहे म्हणे. ठीक आहे. एक मोस्ट इंटेन्स एरिया आहे म्हणे की जिथं खूप जोरात मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चालतो. रिझन काय की एखाद्याला कॅन्सर कशामुळे झालाय हे समजू शकत नाही, कसं काय होतं. इतर आपण डिसिजेस पाहिले जसं की पॅथोजनने होतात, काही फंगसने होतात, काही डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन्सने होतात, काही कॉन्जनायटल असतात, काही एक्वायर असतात. ठीक आहे. अशा टाईपमध्ये आपण सगळे बघितले होते. पण हे जे आहे कॅन्सर, हे एखाद्याला कोणत्या कारणामुळे झालाय हे ठोकपणे कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे. बऱ्याचदा म्हणतात की हा एक्स वाय झेड सवयी असल्यामुळे, जसं तो ॲडिक्टेड असन मे बी अल्कोहोलशी किंवा एखाद्या प्रकारच्या स्मोकिंग वगैरे करत असेल तर म्हणू शकतो की बाबा याला जर लंगचा कॅन्सर झाला तर याच्या स्मोकिंग हॅबिटमुळे झाला किंवा याच्या ड्रिंकिंग हॅबिटमुळे झाला, अल्कोहोलिझममुळे झाला म्हणू शकतो. एक्झॅक्ट कोणी छाती ठोकपणे म्हणू शकत नाही की याला ह्याच रिझनमध्ये झाला. कारण बरेच असे पण लोक आहेत की ते अल्कोहोलिक आहेत किंवा स्मोकर आहेत पण त्यांना कॅन्सर नाही झालेला आहे, असं पण होतं. त्याच्यामुळे कॅन्सर एक्झॅक्टली कशामुळे झाला हे आजपर्यंत कोणाला पण छाती ठोकपणे कुठल्याही पेशंटबद्दल सांगता आलेलं नाही. इन आवर बॉडी सेल ग्रोथ अँड डिफरन्शिएशन is highly controlled and regulated. In cancer cell there is breakdown of these regulatory mechanism. काय होतं म्हणे की आपली जी बॉडी असते म्हणे तिच्यामध्ये सेलची ग्रोथ अँड डिफरन्शिएशन एका कंट्रोल्ड मॅनरमध्ये होते की बाबा कुठल्या प्रकारच्या सेल्स हव्या, कुठल्या शरीरामध्ये कशाची सेल्सची कमी आहे समजून घ्या. एखाद्या वेळेस समजा ऑक्सिजनची डिमांड वाढत आहे तर ऑक्सिजनची डिमांड वाढत आहे तर हिमोग्लोबिन काय करतं, ऑक्सिजन सेल्सला पुरवठा करतं. पण जर हिमोग्लोबिन इफेक्टिव्हली जर ऑक्सिजन सप्लाय नसेल करत तर काय होतं, बोन मॅरोमध्ये आरबीसीज डेव्हलप केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या आरबीसीज मॅच्युअर होऊन काय करतात, ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी काम करतात. बरं, ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतं की सेल ग्रोथ होते. सेल ग्रोथ करताना मग आपल्या कधी कधी इतर एखाद्या ठिकाणी जखम वगैरे लागली तर तिथे त्याच पद्धतीची सेल जमा होते. समजा एखाद्याचं हार्टचं ऑपरेशन झालं तर तिथं स्किनवर जशा प्रकारची सेल्स असते तशी नाही आहेत. तिथं मायोजेनिक नेचरचीच सेल हार्टवर काय ते तयार होते. म्हणजे एकसारखपणा असतो, म्हणजे ती डिफरन्शिएटेड असते. ठीक आहे. तिचे फंक्शन्स पक्के असतात. एखाद्याची समजा किडनीला काही मार लागला असेल किंवा किडनी डॅमेज झाली असेल किंवा मुतखड्यामुळे जखम झाली असेल किडनीमध्ये आणि ती मुतखडा समजा गेलाय, आता ती जखम भरत आहे किडनीला, तर ती भरणारी जखम मधली जी किडनीची जी नवीन सेल होईल तीच फंक्शन परफॉर्म करेन जी आधीची किडनीची सेल परफॉर्म करेन. ती हार्टच्या फंक्शनची नाही बनणार. म्हणजे ती एकदम डिफरन्शिएटेड मॅनरमध्ये काय होणार, तिथे रिक्रिएट होणार. काय होणार, रिक्रिएट होणार. ठीक आहे. तर हे सगळं काय केलं जातं म्हणे एकदम कंट्रोल मॅनरमध्ये आणि रेग्युलेट केलं जातं म्हणजे कंट्रोल मॅनरमध्ये, की जिथं ज्या प्रकारची सेल लागते तिथं तीच होणार. समजा तुमच्या एखादं इंटरनल ऑर्गन आहे तिथं प्रोटेक्शनसाठी इपिथेलियल लेअर आहे, तर इपिथेलियल लेअरमध्ये तुमच्या याच्यात कुठं फॅगोसाईट बिगोसाईट सारखे सेल्सची लेअर नाही तयार होणार, तिथं तीच तयार होणार आणि कंट्रोल्ड मॅनरमध्ये होणार. ठीक आहे. पण कॅन्सर जर झाला तर काय होतं म्हणे की एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल होते, की तिथं काहीच नाही, ते डिवाइड होत राहतात. सेल 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 एखादे एक डिवाइड 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 होत राहतात आणि अल्टिमेटली एक मोठासा ट्यूमर फॉर्म होऊन जातो तिथं.
कॅन्सरला जर इतर टर्ममध्ये हे करायचं झालं, काय म्हणतात त्याला, डिफाईन करायचं जर झालं, तर कॅन्सर इज अ कंडिशन वेअर अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स ऑकर. काय होतं म्हणजे कॅन्सरमध्ये की अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स किंवा अनकंट्रोल सेल डिव्हिजन ऑकर होतं, की त्या सेल डिव्हिजनला मर्यादाच नाही राहत, कंटिन्युअसली तिथलची सेल्स काय होते, डिवाइड होत असते आणि ग्रोथ होत असते. Normal cells show the property called contact inhibition, by virtue of which contact with other cells inhibit their uncontrolled growth. But cancer cells appear to have lost this property. काय होतं म्हणजे नॉर्मल सेल्स शोज द प्रॉपर्टी ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. कॉन्टॅक्ट इनहिबिशन म्हणजे कशाला म्हणायचं रे मग? तसं जर म्हटलं तर टू डिफरंट फेनॉमिना बट दे आर क्लोजली रिलेटेड. त्याला काय म्हणायचं? कॉन्टॅक्ट इनहिबिशन. नॉर्मल सेल शोज काय करते म्हणजे कॉन्टॅक्ट इनहिबिशन. म्हणजे काय की ते थोड्या वेगवेगळ्या असतात, पण त्यांचं जे परफॉर्मन्स असतं किंवा ते जे क्लोजली रिलेटेड असतात एकमेकाशी, थोडंसं फंक्शन्स वगैरे वेगळं करतील, पण इतकं नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये ते काय असं एकमेकांपासून दूर असं. ठीक आहे. कॉन्टॅक्ट इनहिबिशन ऑफ लोकोमोशन अँड कॉन्टॅक्ट इनहिबिशन ऑफ पॉलिफरेशन. काय होतं रे या दोन गोष्टीमध्ये? की कॉन्टॅक्ट इनहिबिशन ऑफ असे एक वाक्य मी वाचलं होतं. तर काय होतं ते की त्याच्यामध्ये की एकात लोकोमोशन आणि कॉन्टॅक्ट पॉलिफरेशन म्हणजे वाढ होणे. आता मसल्स जेव्हा तुम्ही लोकोमोशन करता, तर लोकोमोशन करताना तुमची हालचाल होते आणि त्याच्यानंतर पॉलिफरेशन होतं. तिथल्या सेल्स काय होतात, थोड्याशा स्ट्रेच होतात, परत जागेवर येतात. ठीक आहे. तर नॉर्मल सेल्स शोज अ प्रॉपर्टी ऑफ कॉल्ड कॉन्टॅक्ट इनहिबिशन. त्याला जसं तसं जर घेतलं की काय म्हणू शकतो आपण, त्याला एकच म्हणायचं की डिफरंट बट क्लोजली रिलेटेड फेनॉमिना. काय असतो? एकमेकाच्या थोडासा वेगळा असतो पण क्लोजली रिलेटेड फेनॉमिना काय करतात म्हणजे नॉर्मल सेल्स दाखवतात. ठीक आहे. बाय व्हर्च्यू ऑफ कॉन्टॅक्ट विथ अदर सेल्स इनहिबिट देअर अनकंट्रोल्ड ग्रोथ. आता याच्यात काय होतं म्हणे, कॅन्सर सेल्स ॲपियर टू हॅव लॉस दिस प्रॉपर्टी. की कॅन्सर सेल म्हणजे जेव्हा कॅन्सर होतो XYZ माणसाला, तेव्हा काय होतं, तिथलच्या ज्या सेल्स असतात ज्या एकमेकाशी क्लोजली रिलेटेड असतात आणि त्या काय करतात म्हणे, त्यांचा एकमेकांपासूनचा संबंध असतो. म्हणजे समजून घ्या, एखाद्याच्या लंग्समध्ये जर कॅन्सर झाला, तर ते लंग्समध्ये कॅन्सर झाला तर लंग्सच्या कुठल्या तरी एखाद्या पार्टमध्ये अनकंट्रोल सेल डिव्हिजन होईल. अनकंट्रोल प्रमाणामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेल डिव्हिजन होत राहील आणि त्या बनणाऱ्या सेल हे जे लंग्सचं फंक्शन आहे ते परफॉर्म नाही करत. ठीक आहे. ते लंग्सचं जे काय फंक्शन असेल ते परफॉर्म नाही करत. मग अशा कंडिशनमध्ये त्याचा जो ऑर्गन असतो तो निकामी होऊन जातो आणि मग त्याला डेथ पण होऊ शकते. कारण काय? रिझन एकच आहे की बाबा अनकंट्रोल ग्रोथ होतीये. अनकंट्रोल ग्रोथ झाल्याच्या नंतर त्याच्यात ज्या सेल्स बनत आहे, बेसिक युनिट त्या ऑर्गनचं सेल आहे, अल्टिमेट बेसिक युनिट. सो ऑर्गन टिश्यू पासून बनतं, तर टिश्यू कशापासून? सेल पासून बनतं. म्हणजे सेल अल्टिमेटली काय आहे? बेसिक युनिट आहे त्या ऑर्गनचं. तर मग ऑर्गन काय करतो? फंक्शनच परफॉर्म नाही करत, कारण नुसतं तुमचं सेल डिव्हिजन होते. आपण बघितलेलं आहे की सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर मॅच्युअर होती सेल. मॅच्युअर झाल्याच्या नंतर तिचं डिफरन्शिएशन होतं. डिफरन्शिएशन झाल्यावर ती काय करते? एखादं पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करण्याच्या कॅपेबल होते. पण कॅन्सर झालेल्या ठिकाणी काय होत राहतं? नुसतं सेल डिव्हिजन होत राहतं, मॅच्युरेशन आणि डिफरन्शिएशन वाईप आउट होतं. ॲज रिझल्ट ऑफ दिस कॅन्सरस सेल जस्ट कंटिन्यू टू डिवाइड, गिविंग राईज टू मास ऑफ सेल कॉल्ड ट्यूमर. मग असंच कंटिन्यू जर सेलची जर सेल डिव्हिजन होत राहिलं तर त्या तिथं काय तयार होऊन जातो म्हणे, तिथं एक प्रकारचा ट्यूमर तयार होतो, गाठ तयार होते. ठीक आहे. ट्यूमर दोन प्रकारचे असतात. एक बेनिगन किंवा बेनाईन ट्यूमर म्हणतात त्याला. काय? बेनाईन ट्यूमर. दुसरा असतो मॅलिग्नंट. दुसरा कोणता असतो? मॅलिग्नंट ट्यूमर असतो. ठीक आहे. बघा आता दोघं काय काय. ठीक आहे. अटकला होता कॉम्प्युटर. एनिवे बघा, बेनाईन ट्यूमर. Benign tumors normally remain confined to their original location and do not spread to other part of the body and cause little damage. Benign tumor
कधी कधी त्याला हार्मलेस ट्यूमर सुद्धा म्हणतात. कधी कधी काय असतं, चरबीची गाठ असते, एखाद्या पर्टिक्युलर शरीराच्या रिजनमध्ये ती गाठ तयार होते. तयार झाल्याच्या नंतर ती काही जास्त दूरपर्यंत वाढत नाही, ती त्याच जागी काय असते, कॉन्स्टंट राहून जाते. ती शरीरभर पसरत नाही किंवा तिचा साईज म्हणजे आजूबाजूच्या ऑर्गनमध्ये किंवा आजूबाजूच्या दूरच्या अशा थोड्या सेल्सपर्यंत काय होतं, तिचा स्प्रेड होत नाही. ठीक आहे, अदर पार्ट ऑफ बॉडीपर्यंत जात नाही. आणि तिच्यामुळे डॅमेज पण जे होतं ते पर्टिक्युलर रिजन पुरतंच मर्यादित असतं. त्याच्याने डेथ होणे किंवा एखादा ऑर्गनचं फंक्शन म्हणा किंवा टिश्यूचं फंक्शन म्हणा एवढं डिस्टर्ब होत नाही. बरं, नेक्स्ट टाईप आहे बघा ट्यूमरचा, मॅलिग्नंट ट्यूमर. काय नाव आहे, मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट ट्यूमर्स आर द मास ऑफ proliferating cells called neoplastic or tumor cell. मॅलिग्नंट ट्यूमर काय असतं, मग मास ऑफ पॉलिफरेटिंग सेल. पॉलिफरेटिंग म्हणजे वाढ झालेल्या सेल्स. ठीक आहे, एक मास असतो त्यांचा, काय असतो, मास असतो खूप मोठ्या सेल्सचा, त्याला काय म्हणायचं, निओप्लास्टिक किंवा ट्यूमर सेल. These cells are very rapidly invading and damaging the surrounding normal tissues. या ट्यूमरस सेल्स काय असतात मग, किंवा ह्या पॉलिफ्रेट होतात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ होत जाते. त्यांच्यामध्ये वाढ झाल्याच्या नंतर ते काय करतात, कसे वाढतात तर रॅपिडली वाढतात. इन्व्हेडिंग म्हणजे काय करतात, बाजूच्या सेल्सवर अटॅक करतात. इन्व्हेजन म्हणजे काय, इन्व्हेजन म्हणजे दुसऱ्यावर हल्ला करणे, इन्व्हेडिंग म्हणजे दुसऱ्यावर हल्ला करताय. अँड डॅमेजिंग द सराउंडिंग नॉर्मल टिश्यू. आजूबाजूच्या ज्या जिथं ते अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल्स सुरू झालंय तिथं काय करतात, मग ते तिथं हल्ला करून ते डॅमेज करायला लागतात आजूबाजूच्या टिश्यूना. ठीक आहे, म्हणजे आजूबाजूच्या टिश्यू असतात तिथं. ॲज these cells actively divide and grow, they also starve the normal cells by competing for vital nutrients. काय होतं म्हणे की हे ऍक्टिव्हली डिवाइड म्हणजे फास्ट डिवाइड होत राहतात ग्रो. दे ऑल्सो स्टार्व द नॉर्मल सेल्स बाय कॉम्पिटिंग फॉर व्हायटल न्यूट्रिएंट्स. आता तिथं सेल्स तयार झाल्या, या सेल्समध्ये आता ह्या अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल्स म्हणतो आपण. अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल्स जर असेल तर मग मला एक सांगा की त्यांना न्यूट्रिएंट्स लागत, कारण सेल कंटिन्युअसली डिवाइड होण्यासाठी सेल मशिनरीला काही हे लागतात ना केमिकल, जसं प्रोटीन्स म्हणा, एन्झाईम्स म्हणा, लिपिड्स म्हणा, जे काय आपण शिकलो होतो सेल सायकलमध्ये ते सर्व लागतच असणार. मग त्याच्यासाठी ते काय करतात, एकमेकांशी न्यूट्रिएंटसाठी काय करतात, कॉम्पीट करतात. बरं, सेल स्लॉक फ्रॉम सच ट्यूमर रीच डिस्टंट साइट थ्रू ब्लड and wherever they get lodged in the body they start a new tumor there. Okay, या सेल्स काय करतात, सेल्स स्लॉज्ड कशा काय म्हणतात रे, त्याच्या शब्दाशी जर स्लॉज्डचा शब्दाशी अर्थ घेतला तर ती जिथं ते ट्यूमर झालाय तिथून त्या सेल्स काय करतात, दुसऱ्या साईडकडे ट्रॅव्हल करतात. म्हणजे ती जागा सोडणे आणि दुसरीकडे जाणे, मायग्रेट करणे एक प्रकारचं असं म्हणू शकतो आपण. तर कशा थ्रू मायग्रेट करतात म्हणजे ते ब्लड थ्रू. आणि दुसरीकडे जिथं पण जाऊन पोचतील तिथं पण मग त्यांचा काय करतात, तमाशा सुरू करून ते काय करतात, दे स्टार्ट न्यू ट्यूमर. तर तिथं मग नवीन काय करतात, नवीन ट्यूमर्स तयार करतात. बरं, दिस प्रॉपर्टी कॉल मेटास्टॅसिस इज द मोस्ट फिअर प्रॉपर्टी ऑफ मेलिग्नंट ट्यूमर. काय म्हणे की जर एखादी सेल त्या जिथं कुठं पण जर तिचं ट्यूमर फॉर्मेशन करून ग्रोथ झालेली असेल तिथली जागा सोडून नवीन जागेवर जातात. कशा थ्रू जातात, ब्लड थ्रू जातात. आणि तिथे जाऊन त्या बॉडी पार्टमध्ये परत नवीन ट्यूमर तयार करायला लागतात. त्याला काय म्हटलं जातं, मेटास्टॅसिस. ओके, कॉम्प्युटर का अटकले देवजानी. नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, कॉजेस ऑफ कॅन्सर, की कॅन्सर कशा कशामुळे होऊ शकतो. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉर्मल सेल्स इनटू कॅन्सरस neoplastic cell may be induced by physical, chemical, biological agent are called carcinogens. काय म्हणे की
नॉर्मल सेल्सला ट्यूमर कॉझिंग किंवा कॅन्सरस निओप्लास्टिक सेल बनवण्यासाठी 3 प्रकारचे घटक कारणीभूत आहे, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल. ठीक आहे. आणि ह्या तिन्ही घटकांना कलेक्टिव्हली म्हणतात कार्सिनोजेन्स. कार्सिनोजेन्स या शब्दाचा अर्थ होतो कॅन्सर कॉझिंग एजंट किंवा कॅन्सर कॉझिंग मटेरियल्स. ठीक आहे. कुठले पण असू शकतात ते, फिजिकल स्वरूपात पण भेटेल, केमिकल स्वरूपात पण भेटेल आणि बायोलॉजिकल स्वरूपात पण भेटेल. बरं, अजून बघा आयोनायझेशन रेडिएशन, आयोनायझिंग रेडिएशन्स लाईक एक्स रे, गॅमा रे, नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स लाईक UV रे कॉजेस DNA डॅमेज अँड लीडिंग टू निओप्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन. काय काय म्हणे, काही आयोनायझिंग रेडिएशन असतात, जसं की एक्स रे कधी तयार होतो की बाबा एखादा फास्ट रेडिएशन जर एखाद्या मेटल प्लेटवर पडला तर तिथून काय होतो, एक्सरेज बाहेर पडतात. गॅमा रेज पण काय असतात, एकदम शॉर्ट वेव्हलेंथचे रे असतात, हाय फ्रिक्वेन्सी असते त्यांची, तर ते तसे रे. किंवा नॉन आयोनायझिंग म्हणजे की त्याच्यात आयन्स फॉर्मेशन झालेलं नसतं, ते एकदम न्यूट्रल स्वरूपाच्या स्वरूपात दिसतात, जसं की UV रे, अल्ट्राव्हायोलेट रे. ठीक आहे. विजिबल लाईटच्या नंतर अल्ट्राव्हायोलेट रे असतात, थोडंसं पुढं म्हणजे त्याच्यात आहे. तुम्हाला विजिबल स्पेक्ट्रा मी दिलेला होता, त्याच्यात तुम्ही बघू शकता, चॅप्टर 2 केमिस्ट्री. ओके. बरं, द केमिकल कार्सिनोजेन्स प्रेझेंट इन टोबॅको स्मोक हॅव बीन आयडेंटिफाय ॲज मेजर कॉज ऑफ लंग कॅन्सर. काय म्हणे, केमिकल कार्सिनोजेन्समध्ये काय होतं म्हणे, टोबॅकोचा जो स्मोक आहे म्हणे त्याच्यात रिसर्चमध्ये असं बघण्यात आलंय की म्हणे तो मेजर कॉज ऑफ लंग कॅन्सर. बरं, हे आयोनायझिंग रेडिएशन, एक्सरे, गॅमा रे हे काय फिजिकल फॅक्टर. ठीक आहे. मग केमिकल फॅक्टरमध्ये काय, टोबॅकोचा स्मोक. ठीक आहे. टोबॅकोचा स्मोकमध्ये काय होतं म्हणजे लंग्स कॅन्सरची जास्त शक्यता आहे. बरं, कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस कॉल्ड अँकोजेनिक व्हायरसेस हॅव जीन्स कॉल्ड व्हायरल अँकोजीन्स. बरं, काही कॅन्सर्स व्हायरसेसमुळे सुद्धा होतात. ठीक आहे. तर तशा व्हायरसला अँकोजेनिक व्हायरसेस म्हणतात आणि त्यांच्याकडे जो जीन असतो ज्याच्यामुळं लोकांना कॅन्सर होतो त्या जीन्सला म्हटल्या जातं, त्या जीन्सला काय म्हटल्या जातं, त्या जीन्सला म्हटल्या जातं व्हायरल अँकोजीन. त्या जीन्सला म्हटल्या जातं व्हायरल अँकोजीन्स. बरं, नेक्स्ट बघा, सेव्हरल जीन्स कॉल्ड सेल्युलर अँकोजेन्स. बरं, CO or oncogenes. Several genes called cellular oncogenes or proto-oncogenes have been identified in normal cell which when activated under certain condition could lead to oncogenic transformation of cells. आपले जे रेग्युलर जीन्स जे असतात शरीरामध्ये जे प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये काही सेल्युलर अँकोजेन्स असतात किंवा प्रोटो अँकोजेन्स म्हणजे ज्यांचं नाव आहे जे सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात. असे जीन्स जे आपल्या सेलमध्ये काय असतात ऑलरेडी प्रेझेंट असतात, पण काही सर्टेन कंडिशन जर निर्माण झाली, एखादी कंडिशन, जसं तुम्हाला एक्झाम्पल झालं तर क्लासमध्ये अति फालतूपणा केला तर माझा पारा चढतो. काय झालं, फालतूपणा करण्याची कंडिशन तुम्ही क्रिएट केली तर माझा पारा चढणार. तसंच असतं त्या जीन्सचं पण, काही एक ठराविक स्पेसिफिक कंडिशन जर तुम्ही क्रिएट झाली तर हेच जीन्स पुढे चालून अँकोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन करायला लागतात त्या सेल्सचं. म्हणजे काय करायला लागतात, अनकंट्रोल्ड डिव्हिजन ऑफ सेल्स तिथे सुरुवात होऊन जाते. मग तिथे काय होऊन जातं, मग ट्युमर फॉर्मेशन होऊन तो पसरत जातो. ओके. टाइप्स ऑफ कॅन्सर्स. टाइप्स ऑफ कॅन्सर्स बघा कोणते कोणते आहेत, तर प्रत्येक कॅन्सरचे इथं सायंटिफिक नाव दिलेले आहेत आणि त्याच्याहून लक्षात आलं पाहिजे की कार्सिनोमास. कार्सिनोमास मेनली डिराइव्ड फ्रॉम इपिथेलियल सेल्स. काय म्हणे की कार्सिनोमास टाईपचा कॅन्सर कुठं होतो म्हणे, इपिथेलियल सेल्समध्ये, जिथं की सर्वायकल कॅन्सर म्हणतात. जे सर्विक्सचा पार्ट असतो युटेरसमध्ये, फिमेलमध्ये युटेरस सापडतं, मेलमध्ये नसतं. ठीक आहे. तर युटेरसमध्ये कॅन्सर होतो किंवा सर्वायकल कॅन्सर, त्याला काय म्हणतात सर्विक्स पॅर्टमध्ये कॅन्सर. त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर.
ओके. ब्रेस्ट कॅन्सर मेल फिमेल दोघांना पण होऊ शकतो. आधी फक्त धारणा होती फिमेलला होतो, पण तसं नाहीये, दोघांना होऊ शकतो. लंग्स कॅन्सर, ठीक आहे. लंग्स कॅन्सर काय की बाबा एक्सेसिव्ह जर स्मोकर असेल, चेन स्मोकर असेल तर त्याला होऊ शकतो. स्किन कॅन्सर, UV रेज जे असतात उन्हाळ्यामध्ये, जर UV रेजला बिना सन प्रोटेक्शन लोशनचं जर तुम्ही बाहेर पडला तर चान्सेस आहेत. खास करून त्या लोकांना जास्त धोका आहे जिथं ओझोन होल पडलेले आहे बघा, ओझोन डिप्लिशन. खास करून नॉर्थ पोलकडं, नॉर्थ पोल जे याच्यावर म्हणता येईल, काय म्हणता येईल, इंग्लंड आणि त्यांच्या जवळचा देश जो आहे इंग्लंडच्या नॉर्थ साईडला, तिथे काय झालेलं आहे, ओझोनचं एक होल तयार झालंय. तिथं ओझोन लेअर काय झाली आहे, कमी झाली आहे. ओझोन लेअर काय करते, अल्ट्राव्हायलेट रेज फिल्टर करून जमिनीकडे पाठवत असते. सनलाईटमधून ज्या अल्ट्राव्हायलेट रेज येतात ते फिल्टर करते. तर तिथं काय झालेलं आहे, ओझोन लेअर एकदम थिन झालेली आहे, तिथं भगदाडच पडलेले म्हणतात. त्याच्यातून मग काय होतं, बऱ्याचदा तिथं जर स्किन एक्सपोजर झाली त्या सनलाईटमध्ये तर स्किन कॅन्सर होण्याची शक्यता असते. 100% होईलच, कोण नाही सांगू शकत. स्टमक कॅन्सर, ठीक आहे. स्टमक कॅन्सर काय होणार, अति तिखट खाणारे, अल्सर होऊन जातो त्यांना पोटामध्ये. अति एकदम चमचमीत मचमचीत खाणारे, त्यांच्यामुळे पण होऊ शकतो. किंवा अति अल्कोहोल कन्झम्पशन, या बऱ्याच गोष्टी असतात. एन नंबर ऑफ अनहायजेनिक फूड पण खाल्लं तर ते काय करतात, एखाद्या वेळेस ॲस्कॅरिस वगैरे जमा होऊन ते पण करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ल्युकेमिनियास. ल्युकेमिनियास म्हणजे काय, कॉमनली कॉल्ड ब्लड कॅन्सर. ठीक आहे, याच्यात काय होतं म्हणे, ब्लड कॅन्सर होतं. ठीक आहे. रिझल्ट फ्रॉम एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ WBC इन बोन मॅरो अँड लिम्फॅटिक नोड. या दोन साईड्स आहेत जिथं काय होतात, ब्लड सेल्स तयार होतात, बोन मॅरो आणि लिम्फॅटिक नोड. ठीक आहे, सर्क्युलेशन मध्ये बघू आपण. तर ब्लड कॅन्सर मध्ये काय होतं म्हणे की WBC ची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. ठीक आहे, WBC ला असं वाटायला लागतं की आपल्या शरीरामध्ये काही फॉरेन पार्टिकल आहे आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी WBC रॅपिडली डिवाइड होऊन ग्रोथ करत असते. ओके. त्याच्यानंतर सार्कोमास. बघा यांचे नावं जर तुम्ही नीट बघितले तर यांच्या नावामध्ये बघा MAS, MIS, MAS अशा टाईपचं थोडं नाव आहे. तर थोडंसं लक्षात ठेवा, एखाद्या कुठला विचारला की कॅन्सरस डिसीज कोणता आहे किंवा कॅन्सर कॉझिंग कोणता आहे, तर तुम्हाला ही नावं लक्षात ठेवता येईल. These cancers are located in connective and muscular tissue derived from mesoderm. ठीक आहे. कुठे कुठे होतात म्हणे असले कॅन्सर जिथं कनेक्टिव्ह टिश्यू असतात, जसे गुडगा, जॉईंट, मस्क्युलर टिश्यू असतात तिथं. अँड डिराइव्ड फ्रॉम मेसोडर्म. मेसोडर्म कशाला म्हणतो रे, आपल्याला माहिती, इंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म. मेसोडर्म म्हणजे काय, ही मिडल लेअर असते ना कुठल्याही एखाद्या टिश्यूची किंवा ऑर्गनची किंवा एखाद्या मसलची, कार्टिलेजची, बोनची, तर त्याला काय म्हणायचं, मेसोडर्म म्हणायचं. ठीक आहे. तर कनेक्टिव्ह टिश्यू जिथं असतात किंवा मस्क्युलर टिश्यू असतात त्याच्या मध्य भागात याचं काय होते, सुरुवात होते. इन्क्लूड्स कॅन्सर ऑफ बोन, कार्टिलेज, टेंडन्स. ठीक आहे, टेंडन्स, ॲडिपोज टिश्यू, लिम्फॉइड टिश्यू, मसल्स. हे नाव ऐकलेली. टेंडम कुठं असतो रे, गुडघ्यामध्ये असतो का याच्यामध्ये असतो, खांद्यामध्ये, कोपऱ्यामध्ये, मला सांगा उद्या किंवा कमेंट करा. टेंडम. ठीक आहे, चॅप्टर पहा माझ्या हिशोबानं, कनेक्टिव्ह टिश्यूज वगैरे तुम्ही शिकले होतेत ना सेलच्या त्याच्यात, तिथं बघा तुम्ही. ठीक आहे, 11चा चॅप्टर आहे. तर टेंडम्स कुठं असतात, ॲडिपोज टिश्यू कशाला म्हणतात, काय असतं त्याच्यात, फॅट असते का, शुगर असते का, कार्बोहायड्रेट असते, सांगा मला. लिम्फॉइड टिश्यू. ठीक आहे, लिम्फॉइड म्हणजे लिम्फ नोडच्या तिथल्या टिश्यूज, सगळ्या लिम्फ नोड त्या काय करणार, ब्लड सेल्स वगैरे तयार करण्यास हेल्प करणार. मग मेलॅनोमा. नेक्स्ट आहे बघा, कॅन्सर काय, मेलॅनोमा. बरं, कॅन्सर ऑफ द पिगमेंट प्रोड्युसिंग सेल इस्पेशली इन द स्किन. मेलॅनोमा तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरामधून एक कलरिंग पिगमेंट असतो, त्याला मेलॅनिन म्हणतात. ठीक आहे. तर असंच एक पिगमेंटमध्ये काय होतं म्हणे, पिगमेंटचे सेल्स काय होतात म्हणे, अनकंट्रोल सेल डिव्हिजन दाखवतात. मग काय, कॅन्सर ऑफ पिगमेंट प्रोड्युसिंग सेल, ज्या पिगमेंट प्रोड्यूस करणाऱ्या सेल्स आहे म्हणे त्यांच्यामध्ये कॅन्सर झाला, खास करून तो स्किनमध्येच होतो, त्याला काय म्हणायचं मग, मेलॅनोमा. ठीक आहे. आणि ज्या सेल्स पिगमेंट तयार करतात त्यांना मेलॅनोसाइट्स म्हणतात. मेलॅनोसाइट्स.
The cells which are responsible for formation of pigments are called melanocytes. Germ cells or tumors. Tumors derived from totipotent cell. टॉटीपोटन्सी माहिती का रे? टॉटीपोटन्सी तुम्ही काय म्हणतात त्याला, फोटोसिंथेसिस मध्ये मे बी शिंकला असा. टॉटीपोटंट सेल, टॉटीपोटंट म्हणजे कशाला म्हणायचं? टॉटीपोटंट सेल ह्या जनरली बघा फिटस मध्ये किंवा एखाद्या लहान बाळामध्ये आढळतात. टॉटीपोटंट म्हणजे अशा प्रकारच्या सेल्स की त्या मॅच्युअर झाले की कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन करून काम करू शकतात. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की कुठल्या पण ती तयार झाली सेल तर ती कुठलंही फंक्शन करायला मॅच्युअर ॲडॅप्ट होऊन जाते. म्हणजे काहीच टेन्शन नाही राहत तिचं. जसं की आपलं लहान बाळ असतं बघा, त्याच्या शरीरामध्ये सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये ज्या सेल्स असतात बघा, त्या अशा म्हणजे डिफरन्शिएटेड नसतात. त्यात वाढ होत राहते, त्याची वाढ होत राहते, नंतर त्या डिफरन्शिएट होतात आणि मग त्यांना स्पेशलाइज काम मिळतं. टॉटीपोटन्सीमध्ये काय होऊन जातं की टॉटीपोटन्सीमध्ये की अशा प्रकारच्या सेल्स असतात इमॅच्युअर की त्या कुठल्याही प्रकारचं काम करू शकतात. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं काय करू शकतात, काम करू शकतात, कुठल्याही सेल म्हणून. त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते. जर त्या स्किनमध्ये जनरेट झाल्या आणि त्यांना जर एखादं फंक्शन रिलेटेड फंक्शन करावं लागलं जे स्किनमधल्या सेल्सचं नसतं तर त्या करू शकतात. तर टॉटीपोटंट का सेल म्हणजे काय की अशा सेल्स, इमॅच्युअर सेल्स की ज्या मॅच्युअर झाल्या की कुठल्याही प्रकारच्या सेल्स म्हणून वर्क करू शकतात. ठीक आहे. फाउंड इन मोस्ट अडल्ट ऑफन इन द टेस्टीज अँड ओव्हरीज. खास करून कुठे सापडतात? हे टेस्टीज आणि ओव्हरीज असतात का म्हणे, तिथे सापडतात. ओके. तर जर्म सेल ट्यूमर कुठं कुठं बनतो? टेस्टीज आणि ओव्हरीज म्हणजे जेनायटल पार्टमध्ये. ब्लास्टिक ट्यूमर. ब्लास्टिक ट्यूमर रिझेम्बलन्स इन इमॅच्युअर ऑर एम्ब्रियॉनिक टिश्यू. ओके. मेनी ऑफ दीज ट्यूमर्स आर कॉमन इन चिल्ड्रन. काय म्हणे? ट्यूमर रिझेम्बल्स अँड इमॅच्युअर ऑर एम्ब्रियॉनिक टिश्यू. ठीक आहे, इमॅच्युअर असतं म्हणे, एम्ब्रियॉनिक टिश्यू ज्या असतात शरीरामध्ये किंवा एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये तिथे काय असतो? हा प्रेझेंट असतो. ब्लास्टिक ट्यूमर. त्याला आणखीन काय म्हणू शकतो आपण? एम्ब्रियॉनिक टिश्यू म्हणजे माझ्या हिशोबानं अशा सेल्स असतात बघा की ज्या जेव्हा ओवम असतात का, ओवमचं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर त्या तयार होतात. त्या टिश्यूंना काय म्हटलं जाऊ शकतं की एनी टिश्यू दॅट अरायझेस फ्रॉम द फर्टिलायझेशन ऑफ अन ओवम अँड हॅज नॉट बिकम डिफरन्शिएटेड ऑर स्पेशलाइज. जेव्हा ओवमचं फर्टिलायझेशन होतं, ओवमचं फर्टिलायझेशन कोण करणार? मेल गॅमेट्स. बरं, ठीक आहे. त्याच्या फर्टिलायझेशन नंतर ज्या सेल्स तयार होतात, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं मग? एम्ब्रियॉनिक टिश्यू म्हणजे झायगोटच्या सारखंच. हां, बरोबर. त्या टिश्यू काय असतात? एम्ब्रियॉनिक टिश्यू. ठीक आहे. त्या डिफरन्शिएट झालेल्या असतात का? नाही. झायगोट डिफरन्शिएटेड असतं का? नाही. झायगोट पहिले ग्रो सेल डिव्हिजन करतं 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 खूप साऱ्या त्याच्या सेल झाल्याच्या नंतर तो मल्टी सेल्युलर होऊन जातो, मोठा होतो, मग त्याच्यात डिफरन्शिएशन तयार होतं. त्याच्यानंतर मायलेनोमा. काय म्हणतात? मायलेनोमा. कॅन्सर ऑफ प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेल्स म्हणजे कोणत्या सेल्स रे? आपल्या ज्या इम्युनिटी जनरेट करणाऱ्या सेल्स. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. ठीक आहे. विच आर इम्युनोसिस्टम सेल इन बोन मॅरो दॅट प्रोड्यूस अँटीबॉडीज. मायलेनोमा म्हणजे ज्या एखाद्याची इम्युनो सिस्टम मध्येच कॅन्सर झाला, बिचाऱ्याचं जगणं मुश्किल. ठीक आहे. ओके. डिटेक्शन अँड डायग्नोसिस. ठीक आहे, कॅन्सरचं काय करायचं? डिटेक्शन अँड डायग्नोसिस कसं करायचं? अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज इसेन्शियल ॲज इट अलाउ द डिसीज टू बी ट्रीट सक्सेसफुली इन मेनी केसेस. अर्ली डिटेक्शन काय? खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. माझ्या एका मित्राचा मित्र किंवा माझा मामीचा सख्खा भाऊ, त्याचा मित्र होता, तर तो जवळपास मध्ये त्याला कॅन्सर झाला होता. ते रूम पार्टनर होते सगळेच्या सगळे, आणि सगळेच्या सगळे रूम पार्टनर होते, आणि एकदा तो नॉर्मली जगत होता पण एकदम काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर त्याला असं थोडासा त्रास झाला, चेकिंग केलं, बरा झाल्यासारखं वाटलं, त्याला आणलं, परत दुसऱ्या दिवशी नेलं. नेल्याच्या नंतर काय झालं की ते 20 दिवसातच गेला तो. त्याचा कॅन्सर पार 3rd-4th स्टेजच्या दरम्यान मध्ये चालला गेला होता, आणि नॉर्मल फंक्शन जगत होता तो, त्याच्यात काहीच वाटत नव्हतं.
कारण तुम्ही जर बघितलं तर खूप मोठे मोठे असे लोक आहेत की ज्यांच्याकडं खूप सारं अवेलेबल आहे, मालमत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण ते कॅन्सरमधून सर्वाईव्ह नाही करू शकले. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते बघा, R. R. पाटील, त्यांचा पण कॅन्सरनं मृत्यू झालेला होता. त्यांना पण आता ते उपमुख्यमंत्री होते, म्हणजे त्यांचं रुटीन चेकअप वगैरे सगळं चालत असणार आणि तरी सुद्धा तो डिटेक्ट नाही झालाय. सध्या संजय दत्तवर कॅन्सरवर उपचार चालू आहे. ठीक आहे, तर हे काय असं काही लवकर डिटेक्शनमध्ये येत नाही. ज्याच्या आलं त्याला लगेच ट्रीट केल्या जातं आणि ट्रीट केल्याच्या नंतर वाचण्याचे चान्सेस वाढतात. कॅन्सर डिटेक्शन इज बेस्ड ऑन बायोप्सी और हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. काय म्हणे, बायोप्सी किंवा हिस्टोपॅथॉलॉजिकल. बायोप्सीला शब्दशः काय म्हणायचं, जो एखादा शरीराचा पार्ट असतो किंवा एखादा ऑर्गनचा पार्ट असतो, तो काय करायला लागतो, काढून घेतात. म्हणजे जिथं तुम्हाला ट्यूमर किंवा एखाद्याला जो ट्यूमर झाला असेल तिथं काय करतात, ते त्याच्या तो शरीराचा भाग काढून घेतात. ठीक आहे, तो शरीराचा भाग काढतात आणि त्याची हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी करतात. आता हिस्टोग्राफी किंवा हिस्टोलॉजी कशाला म्हणतात, स्टडी ऑफ टिश्यू. हिस्टोलॉजी कशाला म्हणतात, स्टडी ऑफ टिश्यू. हिस्टोपॅथॉलॉजिकल, हिस्टोपॅथॉलॉजिकल म्हणजे हिस्टोलॉजी म्हणजे त्या टिश्यूची, पॅथॉलॉजिकल काय केल्या जाते, स्टडी केल्या जाते की त्याच्यात काय काय चेंजेस आहे, काय काय नाही. ठीक आहे, तो भाग वेगळा केला जातो आणि त्याच्यामध्ये हे सगळं केलं जातं. मग बघा पुढे काय होतं, द ब्लड. ठीक आहे, त्या टिश्यूची स्टडी केल्या जाते. ब्लड अँड बोन मॅरो टेस्ट फॉर इन्क्रीज्ड सेल काउंट इन द केस ऑफ ल्युकेमिया. जर एखाद्याला ब्लड कॅन्सर झाल्याचा जर डाऊट असेल तर अशा वेळी काय केलं जातं म्हणे, त्याच्या बोन मॅरोमध्ये किती ब्लड सेल्स वाढले आहेत, त्यांचा काउंट काय झालेला आहे, ते काय केलं जातं, चेक केलं जातं. की ज्याच्यावरून कळलं की बाबा खूप सारा जर ब्लड सेल्स तयार झालेले आहेत, याचा अर्थ काय की इथे अनकंट्रोल सेल डिव्हिजन सुरू आहे. त्याच्यानंतर बघा, in biopsy, a piece of suspected tissue cut into thin sections is stained and examined under microscope. Histopathological study by pathologist. काय केलं जातं, तेच मी जे तुम्हाला सांगितलं की टिश्यूचा एक तुकडा कापला जातो, त्याचे अजून पातळ पातळ तुकडे केले जातात, मायक्रोस्कोपिक जसं एक्झामिनेशन केलं जातं आणि मग ॲक्युरेट काय तो इन्फरन्स काढला जातो त्याच्या स्ट्रक्चरवरून, मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन. ठीक आहे, अ टेक्निक कॉल्ड रेडिओग्राफी. काय करतात म्हणजे रेडिओग्राफीमध्ये यूज ऑफ एक्सरे करतात, किंवा सीटी. सीटी काय, कॉम्प्युटेड टोमोग्राफी, सीटी स्कॅन म्हणतो बघा, कॉम्प्युटेड टोमोग्राफी, किंवा MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. हे काय एक प्रकारच्या मशीनी आहेत किंवा एक प्रकारचे इंजिनिअरिंग वर्क आहेत की त्याच्यातून काय झालेलं आहे, मेडिकल फील्डला मदत झालेली. सीटी स्कॅन केला जातो. ठीक आहे, कॉम्प्युटर टोमोग्राफी त्याला म्हटलं जातं की त्याच्यात काय केलं जातं की व्यक्तीला त्या एक स्ट्रेचर सारखी गोष्ट असते, तिथून त्याला फक्त त्या मशीनच्या आतमध्ये सोडल्या जातं, परत बाहेर काढल्या जातं आणि चेक केलं जातं की काय काय. ठीक आहे, MRI पण तेच एक प्रकारचं आहे की खूप सारी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्या जाते आणि त्याच्या टिश्यूमध्ये काही डिफेक्ट आहे का नाही ते पण चेक केलं जातं. ठीक आहे, MRI. तर MRI मध्ये जाताना सोबत काही मेटलची वस्तू नसली पाहिजे. इव्हन कोणाकोणाचे पाय फ्रॅक्चर झालेले असतात तर त्याच्या पायाला रॉड टाकलेले असतात बघा, तसे पण लोकांचा MRI CT स्कॅन काढता येत नाही. ठीक आहे, कारण ते जे मॅग्नेटिक फील्ड काय करते, ते डिस्टर्ब करून टाकतात तिथं आणि ते खराब होऊन जातात. बरं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी काय म्हणे, आर व्हेरी युजफुल टू डिटेक्ट कॅन्सर ऑफ द इंटरनल ऑर्गन. जर शरीराच्या इंटरनल ऑर्गनमध्ये कॅन्सर झाला असेल तर CT स्कॅन, MRI, एक्स रेडिओग्राफी काय एक चांगल्या प्रकारे. बरं, CT किंवा कॉम्प्युटेड टोमोग्राफी युजेस एक्सरे टू जनरेट 3 डायमेन्शनल इमेज ऑफ इंटरनल ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्या शरीराच्या आतल्या भागाची 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट बनवण्याचं काम कोण करतं म्हणे, ही CT स्कॅनवाली मशीन करते.
लॅपटॉप स्लो काय MRI uses strong magnetic field and non-ionizing radiation to accurately detect pathological and physiological changes in living tissue. ठीक आहे, की काय करते म्हणे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, म्हणून तिथं मेटल चालत नाही. बघा मेटलमध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याचा जो हे असतो प्रॉपर्टी मॅग्नेटिक, डायामॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, ती जरा डिस्टर्ब होऊन जाते, ते अनस्टेबल होऊन जाते ती मशीन. त्याच्यामुळे मेटल नसला पाहिजे अंगावर, कुठल्याच स्वरूपामध्ये नसला पाहिजे. काळजी घ्या. जर XYZ तुमच्या पैचानवाल्याचं कोणाचं जर CT स्कॅन काढायची वेळ आली असेल तसं डॉक्टर लोक तर त्यांना इन्स्ट्रक्शन देतातच. बरं, मग याच्यात काय होतं म्हणे की ॲक्युरेटली डिटेक्ट पॅथॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंज इन लिव्हिंग टिश्यू. की लिव्हिंग टिश्यू म्हणजे तुमच्या टिश्यूजमध्ये काय काही चेंजेस आहे का, नॉर्मल कंडिशनपासून काही डेव्हिएट झालेले आहे का, ते काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. आणि तसं जर वाटलं तर मग निदान होऊ शकतं आपलं. बरं, अँटीबॉडीज अगेन कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन आर ऑल्सो यूज फॉर द डिटेक्शन ऑफ सर्टेन कॅन्सर. एखाद्या ठिकाणी काय होतं म्हणे अँटीबॉडीजचं प्रोडक्शन सुद्धा कॅन्सर आहे का नाही हे ओळखण्यासाठी हेल्पफुल ठरतं. समजा एखादा कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर म्हणा, तर त्या ब्लड कॅन्सरशी फाईट करण्यासाठी मे बी काय होऊ शकतं म्हणे अँटीबॉडीज रक्तामध्ये तयार होऊ शकतात, आपली इम्युन सिस्टीम जनरेट करू शकते. ह्या पर्टिक्युलर अँटीबॉडीज असतात ज्या फक्त काय की माहिती की बाबा समजून घ्या की एखाद्याच्या शरीरामध्ये कॅन्सर सारखं कंडिशन निर्माण झाली आहे, मग काय होईल, रक्तामध्ये तशा टाईपच्या अँटीबॉडीज तयार होतील. मग त्या अँटीबॉडीज लक्षात ठेवायच्या. पुढच्या वेळेस जर टेस्टिंगमध्ये एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या शरीरात सापडल्या तर मग याला पण काय असू शकतो म्हणे कॅन्सर असू शकतो. मग ते डॉक्टर काय करतात, CT स्कॅन MRI काढायला लावतात. ठीक आहे, म्हणजे काय होऊ शकतं, अँटीबॉडीज पण काय प्रोडक्शन जर आसन झालेलं तर तसं होऊ शकतं. जसं आपल्या कोरोनामध्ये अँटीबॉडी टेस्ट असते. त्या अँटीबॉडी टेस्टमुळं काय होतं, ज्याला कोरोना नाही त्याला बी डिटेक्ट होऊन जातो. एखाद्याला सर्दी झाली तरी त्याची अँटीबॉडी टेस्ट काय येते, पॉझिटिव्ह होऊन जाते. त्या अँटीबॉडी टेस्टमध्ये काय एवढी शाश्वती नाही, म्हणून एक तर RT-PCR नाही तर अँटीजन टेस्ट केले जाते. ठीक आहे, RT-PCR नाही तर अँटीजन टेस्ट केलं जाते. या अँटीबॉडी टेस्टची काही पण रिझल्ट आहेत, त्याच्यामध्ये फार सदोषपण आहे. द टेक्निक्स of molecular biology can be applied to detect genes in individual with inherited susceptibility to certain cancer. काय म्हणे, टेक्निक ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी कॅन बी यूज. मॉलिक्युलर बायोलॉजी ही टेक्निक आहे, ती यूज केल्या जाते टू डिटेक्ट द जीन्स इन इंडिव्हिज्युअल विथ इनहेरिटेड ससेप्टिबिलिटी टू सर्टेन कॅन्सर्स. याचं फार मस्त उदाहरण आहे एंजेलिना जोली. माहिती काय अँजेलिना जोली, हॉलिवूडची अभिनेत्री आहे. तिच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, दोन्ही ब्रेस्टमध्ये. तर तिच्या आईमध्ये डिटेक्शन झालं होतं की तिच्या आईमध्ये डिफेक्टिव्ह जीन्स होते. त्या डिफेक्टिव्ह जीन्समुळे काय होत होतं म्हणे, तिच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता अँजेलिना जोलीचा. मग अँजेलिना जोलीचं सुद्धा काय झाले, टेस्टिंग केल्या गेली, तिच्या शरीरामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा कॉझिंग करणारा जीन्स सापडला. मग त्याच्यासाठी तिने बरेचसे इलाज केले, म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीचेच. ठीक आहे, तुम्ही गुगल करून बघू शकता. तर ते एक चांगलं उदाहरण आहे की काय झालेलं होतं की तसा प्रकारचा जीन्स सापडला आणि त्या जीन्स सापडल्यामुळं काय केलं, मग शरीराला मोल्ड करून घेतलेलं आहे एका विशिष्ट प्रकारे. काय केलंय काय नाही तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता. ठीक आहे, बरं, म्हणजे ते एक प्रकारचं प्रिव्हेन्शन स्टेप झाली की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेऊ शकता की बाबा एखाद्याला तो जीन्सच आहे कॅन्सर कॉझिंग, त्याच्यामुळे मग प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतलेले आहेत. तर तिनं काय स्टेप घेतल्या तुम्ही बघू शकता. सच इंडिव्हिज्युअल मे ॲडवाइज ऑर टू अवॉइड एक्सपोजर टू पर्टिक्युलर कार्सिनोजेन्स टू विच दे आर ससेप्टिबल. काय केलं जातं म्हणे की त्या लोकांना पर्टिक्युलर कार्सिनोजेन्स पासून दूर राहायला. एखाद्याच्या लंग्समधला जर तो जीन्स असेल की लंग्समध्ये आढळणार एक जीन्स, लंग कॅन्सरसाठीचा एखादा जीन्स असेल जो आयडेंटिफाय झालेला आहे, आणि तो जीन्स जर एखाद्या माणसाच्या याच्यात असेल तर मग तो पण माणूस काय हायली व्हर्नरेबल आहे त्या लंग्स कॅन्सरसाठी. मग त्याला काय सांगितलं जातं, भाऊ तू स्मोकिंग बिकिंग करू नको, ऑलरेडी तू काय करतोय ॲटम बॉम्ब घेऊन फिरतोय, बस त्याला चिंगारी लागायचीच वेळ आहे.
ठीक आहे, चिंगारी लागली की तो मग बघा ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरची काय म्हणे ट्रीटमेंट काय काय केल्या जाऊ शकते बघा. कॉमन अप्रोच फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आर सर्जरी, रेडिएशन थेरपी अँड इम्युनोथेरपी. काय काय आहेत म्हणे कॉमन ट्रीटमेंट, सर्जरी आहे म्हणे, ओके, त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी अँड इम्युनोथेरपी. रेडियोथेरपी, ट्यूमर सेल्स आर रेडिएटेड लिथली टेकिंग प्रॉपर केअर ऑफ नॉर्मल टिश्यू सराउंडिंग द ट्यूमर मास. काय केलं जातं म्हणे की एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर तयार केला जातो आणि तिथं रेडिएशनचा मारा केला जातो ट्यूमर सेलवर. ज्या ठिकाणी तुमच्या एखाद्याच्या शरीरामध्ये ट्यूमर झालेलं आहे तिथं काय झालेलं आहे की त्या ट्यूमरस सेल काय झालेले आहे जनरेट झालेले आहे. तिथं झालेल्या त्याच्यात काय केलं जातं की अशा पद्धतीनं रेडिएशन तिथं दिल्या जातं. लिथली म्हणजे एकदम खूप म्हणजे लिथल अटॅक म्हणजे एकदम प्राणघातक किंवा एकदम जोरदार प्रमाणामध्ये त्या सेल्सला काय केलं जातं डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला जातो रेडिएशनच्या मध्ये. आणि असं करताना आजूबाजूच्या ज्या नॉर्मल टिश्यूज आहेत किंवा त्या नॉर्मल टिश्यूज आहेत त्यांना काय केलं जातं वाचवलं जातं, त्यांच्यावर तो रेडिएशन पडू नये जातात, तशी प्रॉपर काळजी घेतली जाते. सेव्हरल केमोथेरपॅटिक ड्रग्ज आर यूज टू किल कॅन्सरस सेल. काय म्हणे केमोथेरपी, एक केमोथेरपी काय एक प्रकारची थेरपी आहे की जिच्यामध्ये काय केलं जातं सलाईन थ्रू खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते केमिकल किंवा केमिकल्स शरीरामध्ये इन्सर्ट केलं जातं. मग ते केमिकल काय करतं ते ॲक्ट करतं त्या पर्टिक्युलर रिजनवर जिथं तो ट्यूमर तयार झालेला आहे आणि त्या ट्यूमरला एक तर डिझॉल्व करतो म्हणजे नष्ट करून टाकतो, वितळून टाकतो किंवा मग नष्ट करतो. बघा आता ते काय भरपूर काही होतं त्याच्यामध्ये. तर ते एक झालं. मग त्याच्यामध्ये काय होतं मग त्या सेल्स किल झाल्या, त्या सेल्स किल झाल्याच्या नंतर मग काय होऊन जातं तो पर्सन नॉर्मल. पण केमोथेरपी एक अशी थेरपी आहे की तिचे खूप सारे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. साईड इफेक्टमध्ये जर म्हटलं जातं तर त्या व्यक्तीचे पूर्ण केस चालले जातात, अंगावरचे सगळे केस चालले जातात. केमोथेरपीचा आहे काय साईड इफेक्ट. पण केमोथेरपी एकदा तुमची पूर्ण झाली एखाद्याची आणि काही काळ लोटला त्याच्यावरचे केस परत यायला लागतात, म्हणजे टेम्पररी तो काय होतो ब्लॅड होऊन जातो. ओके, मेजॉरिटी ऑफ ड्रग्ज हॅव साईड इफेक्ट लाईक हेअर लॉस अँड एनिमिया. ठीक आहे, तर हे मेजॉरिटी ऑफ ड्रग्सचे काय साईड इफेक्ट आहे की हेअर लॉस आणि ॲनिमिया. ॲनिमिया कशाला म्हणायचं रे बाबा, ॲनिमिया म्हणजे अशी कंडिशन की जिथं तुमचे ब्लड सेल सिकल सेल बनून जातात. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे एक प्रकारचं की ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी काय होऊन जाते कमी होऊन जाते. रिझल्टेड कंडिशनला काय म्हटलं जातं ॲनिमिया. ठीक आहे, तो कमजोर बनून जातो, तो व्यक्ती एकदम त्याचं एवढं ते पॉवरफुल्ली मानला जातो, थोडासा खंबून जातो. जर तुम्ही आता लेटेस्टमध्ये गुगल सर्च केलं संजय दत्तचं जर पाहिलं तुम्ही तर तो एकदम धिप्पाड माणूस कसा झाला आहे तुम्हाला त्याच्या फोटोमध्ये दिसून जाईल. तो एकदम खंबून गेलाय लगे फार, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, मोस्ट कॅन्सर्स आर ट्रीटेड बाय कॉम्बिनेशन ऑफ सर्जरी, रेडिओथेरपी अँड केमोथेरपी. मोस्टली काय केलं जातं म्हणजे कॅन्सरला एकच औषध नाही लावलं जात म्हणजे केमोथेरपी तर केमोथेरपी किंवा रेडिएशन तर रेडिएशन किंवा सर्जरी तर सर्जरी. सर्जरी करून काय केलं जातं बऱ्याचदा तो ट्यूमर काढून फेकला जातो. कधी कधी काय होतं ट्यूमर काढून पण फायदा नाही होत, तो बाकीच्या ठिकाणी ग्रोथच करत राहतो. अशा वेळी काय केलं जातं मग की रेडिओथेरपी बघितलं जातं. रेडिओथेरपी नाही तर मग केमोथेरपी, म्हणजे तिन्ही थेरपीच्या याच्यातून आपल्याला जावं लागतं पर्टिक्युलर स्टेजला कॅन्सर. तर बघा नेक्स्ट, द ट्यूमर सेल्स हॅव शोन टू अवॉइड डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन बाय इम्युनो सिस्टम. ट्यूमर सेल हॅव बीन शोन टू अवॉइड डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन बाय इम्युनो सिस्टीम. हे ट्यूमर सेल काय करतात म्हणे की स्वतःला इम्युनो सिस्टम पासून स्वतःला प्रोटेक्ट करतात की त्यांचं डिटेक्ट नाही झालं पाहिजे, ओळखले नाही गेले. खुफिया पोलीस सारखं काम करतात, कोणाच्याही नजरेत न येता ह्या ट्यूमर सेल्स काय करतात वाढत असतात. ठीक आहे, आणि कशापासून का वाचत असतात म्हणे याच्या इम्युनो सिस्टम पासून, कारण इम्युनो सिस्टमनं त्यांना ओळखलं की बाबा ह्या सेल्स गरजेच्या नाही किंवा ह्या सेल्स अनवॉन्टेड आहे तर त्या त्यांना काय करतात डिस्ट्रॉय करतात. मग ते काय करतात मग त्यांच्या
डिटेक्शनपासून वाढतात, म्हणजे त्यांना लवकर डिटेक्ट त्या होत नाहीत इम्युनो सिस्टमद्वारे आपल्या. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपली इम्युनिटी सिस्टम काय लिमिटेशन, की कॅन्सरसारख्या डिसीजला इम्युनिटी स्वतःहून ओळखून ते पॅथोजन ओळखून किंवा हे ओळखून ॲक्ट नाही करत. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, मग आपल्याला थोडंसं केमिकल्सच पॅसिव्ह इम्युनिटीज घ्यावं लागते. ठीक आहे. पॅसिव्ह इम्युनिटी घेतली तर काय होऊन जातं, जरा वाचण्याचे चान्सेस वाढतात. नाही तर ह्याच्यामध्ये काय होऊन जातं, मग त्या ज्या सेल्स बनतात ट्युमरस सेल्स त्या काय असतात म्हणे अनडिटेक्टेड बाय इम्युनिटी सेल्स. इम्युनिटी सेल्स त्यांना ओळखू शकत नाही. इम्युनिटी सेल्स काय करतात, त्यांना ओळखू शकत नाही. Therefore, patients are given substances like biological response modifiers such as a interferon which activate their immune system and help in destroying the tumor. काय केलं जातं म्हणे, त्यांना काय दिलं जातं म्हणे, एक मॉडिफायर म्हणजे बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर दिलं जातं, ज्याला काय म्हटलं जातं इंटरफेरॉन, विच ॲक्टिवेट देअर इम्युनो सिस्टम अँड टू हेल्प इन डिस्ट्रॉईंग द ट्युमर सेल. इंटरफेरॉन कशाला म्हणायचं रे मग, इंटरफेरॉन एक प्रकारचं प्रोटीन आहे. जेव्हा असं वाटलं की बाबा शरीरामध्ये अननेसेसरी गोष्ट घडते, एखादा व्हायरस आलेला आहे म्हणा किंवा एखादा पॅथोजन आहे किंवा ब्लड सेल्समध्ये काय चालू आहे, काहीतरी डिस्टर्बन्स आहे की WBCचा काउंटच जास्त आहे, अशा वेळी हे इंटरफेरॉन नावाचं काय केलं जातं, इंटरफेरॉन प्रोटीन्स त्याच्या शरीरामध्ये ॲड केलं जातं. बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. ठीक आहे. बायोलॉजिकल प्रोटीन एक बायोलॉजिकल कंटेंट आहे. ते काय करतात, ते प्रोटीन ते इम्युनी सिस्टमला स्टिम्युलेट करतं, जेणेकरून इम्युनी सिस्टम कॅपेबल बनते आयडेंटिफाय करायला की बाबा कुठं डॅमेज झाले किंवा कुठं डॅमेज होत आहे. सम ड्रग्ज आर यूज इन केमोथेरपी. ठीक आहे. लक्षात राहिलं तर लक्षात राहिलं. विनक्रिस्टीन, त्याच्यानंतर विनब्लास्टीन. ठीक आहे. वीड कॅन्थॅरॅन्थस रोझस, वीड कॅन्थॅरॅन्थस रोझस आणि वीड कॅन्थॅरॅन्झस रोसस, दोघांचं नाव सेम होतं काढवा. टॅक्झॉल ऑप्टेन फ्रॉम टॅक्झस बॅकॅटा, टॅक्झस बॅकॅटा. ठीक आहे. हे नाव लक्षात राहिले तर राहिले, नाही राहिले तर अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, कारण काय 47 मिनटं झाले या व्हिडिओला, त्याच्यानंतर आपण बघूया. थोडा स्लो घेतला मी, तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे बघू. नाही तर हे ड्रग्ज आणि हे सगळं एका तासातच कंप्लीट करायचं टार्गेट होतं. नेक्स्ट लेक्चरला सगळे ड्रगडे नशेडे बिशेडे आपण बघूया, काय कशाला काय म्हणतात. ठीक आहे. चालेल. मग अभ्यास करा, नोट्स पाठवा, नोट्स घ्या. याच्यातल्या सगळं NCERT पोर्शनच होता आजचा, काही जास्त नवीन नव्हतं माहिती. शेवटी फक्त हे जे 2-4 दिलं होतं ते तेवढंच होतं, नावं ड्रग्ज की बाबा कुठले ड्रग्ज वापरले जातात, बाकी काही. ठीक आहे. चालेल. मग भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चर लवकरच अपलोड करतो. चालेल.